काय समजायचं ते समजलं की यांनी हा आशीर्वाद दिलेला आहे आपल्याला. तब्येत ठीक नाही आहे, हरकत नाही, ते काही लग्नाच्या वेळेला तिथं येतील अशी शक्यता नाही आहे, काही हरकत नाही, ते असतील इथे आणि आपण असू तिथे लग्न घरामध्ये, त्याला काही इलाज नाही. आशीर्वाद आहे, त्यांनी दिला, आशीर्वाद असला म्हणजे झालं. काय आजसुद्धा मला त्या आठवणीनं म्हणजे माझ्या आयुष्यातला खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ होता हा सगळा, साधनेचा हा सगळा, साधनेच्या दृष्टीने पण सुवर्णकाळ. महाराजांच्या सहवासात महाराजांची सेवा, अखंड सेवा, चरणचिंतन, चरण दर्शन, चरण सेवा, हे सगळं मला मिळत गेलं. आणि 4 दिवसांनी 15 जानेवारीला बातमी आली, गुळवणी महाराज गेले. तुमचे शरीरच असं गिरक्या खात खात तिकडं जातं, लांबपर्यंत पसरलं जातं, तुम्ही पडले जाता, काय वाटेल ते होतं. शारीरिक क्रिया, माझी तर आवाजी साधना, माझ्या तोंडातून वेगवेगळे आवाज पण निघायचे. म्हणजे तुम्हाला आता सांगितलं तर आश्चर्य वाटेल, अक्षरशः कुत्र्या मांजराचे आवाजसुद्धा निघायचे. नमस्कार, ज्ञान जर्नीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण ज्या गोष्टीवरती बोलणार आहोत, ज्या गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत, तर ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आज आपलं खरंच आपल्या टीमचं आणि आपल्या चॅनलला आपण म्हणेल की थोडं एक्स्ट्रा पायरी चढून आपण वरती गेलेलो आहोत, की जेणेकरून आपल्याला महान व्यक्तीसोबत आणि वेगळ्या व्यक्तीसोबत पॉडकास्ट करायची आपल्याला संधी मिळते. आणि आज आपण दत्त संप्रदाय ह्या गोष्टींवरती पॉडकास्ट केलेलाच आहे आधी, आणि अजूनही आपण दत्त संप्रदाय ह्या गोष्टींवरती पॉडकास्ट करतच राहू. पण आत्ताही आपण जो विषय निवडलेला आहे तो पण दत्त संप्रदायामधीलच एक आहे. तुम्हाला दत्त संप्रदायामधील 3 अवतार तर नक्कीच माहिती असतील. त्याच्यातलं पहिला आहे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचा, दुसरा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा आणि तिसरा श्री स्वामी समर्थांचा. पण तुम्हाला दत्त संप्रदायातील 4था अवतार माहिती आहे का? श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांना दत्त संप्रदायातील दत्त महाराजांचा 4था अवतार मानले जाते. आणि त्यांचे शिष्य गुळवणी महाराज. बहुतेक दत्त संप्रदायातील भरपूर लोकांना ही 2 नावे माहिती असतील, पण आपल्या सामान्य जनतेमध्ये बरेचशा लोकांना नक्की हे कोण आहेत हे माहिती नाही आहे. तर आपण ह्याच गोष्टीवरती आज बोलणार आहोत की श्री टेंबे स्वामी महाराज आहेत, श्री गुळवणी महाराज आहेत, नक्की ह्यांचा वास्तविक प्रवास कसा होता, त्यांचं जीवनक्रम कसा होता, तसेच दत्त संप्रदायामध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान का आहे आणि त्यांच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडल्या, त्यांनी आपल्या दत्त संप्रदायाला पुढे नेण्याचा कशा पद्धतीने उपाय केला, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत त्या आपल्या ह्या चर्चेमध्ये. त्यामुळे पॉडकास्ट तुम्ही पूर्ण पहा आजचा. आज आपण ज्यांना भेटलेलो आहोत ते आहेत प्रकाश वेलणकरजी, आणि आपण त्यांना प्रकाशजी म्हणूनच संबोधूयात. नमस्कार प्रकाशजी. नमस्कार. 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 प्रकाशजी त्यांच्या तारुण्यातली 10 वर्ष हे गुळवणी महाराजांच्या सहवासात होते. थोडक्यात त्यांना गुळवणी महाराजांचे 10 वर्ष लाभलेले आहेत की जे त्यांच्या सहवासात त्यांनी एकत्र घालवलेले आहेत. तर आपण ह्याच सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की अध्यात्म, दत्त संप्रदाय, टेंबे स्वामी महाराजांचं चरित्र, गुळवणी महाराजांचं चरित्र आणि त्यांना महाराजांकडनं शक्तिपात कशा पद्धतीने झाला, दीक्षा कशी प्राप्त झाली, हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. थोडासा तुम्ही तुमच्या पद्धतीने आपल्या लोकांना परिचय करून द्या आणि तुम्ही सांगितलं तरी चालेल. असं आहे, मी प्रकाश वेलणकर, माझं नेटिव्ह प्लेस फलटण आहे, फलटण. पण योगायोगाने गुळवणी महाराजांपर्यंत मी कसा पोचलो हा खरं तर एक मोठा प्रवास आहे तो. म्हणजे एक दिवस पोचलो आणि मला दीक्षा झाली असं नाही झालं. फार वेगळ्या पद्धतीने महाराजांनी माझ्यावर कृपा केली असं मी म्हणेन. कारण त्यांनी त्यांच्याजवळ बोलवण्यासाठी मला 4 वर्ष वाट पाहायला लावली. ते कसं काय हा सगळा मोठा गमतीचा इतिहास आहे. अगदी थोडक्यात सांगतो काय झालं. मी तुम्हाला आता 1960-61 ह्या काळात घेऊन जाणार आहे. ज्या वेळेला मी 61मध्ये त्यावेळची SSC म्हणजे 11वीची परीक्षा, त्या 11वीच्या वर्गात मी गेलो आणि आता 11वीचं वर्ष सुरू झालं आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत
आपण 11वी पूर्ण होणार अशी जी काही परिस्थिती होती, त्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचे. आणि ते मार्क अशासाठी लोकांना आत्ता जसं 10वीचे परीक्षेचे मार्क काउंट केले जातात, तेव्हा 11वीच्या परीक्षेचे काउंट केले जायचे. तर 11वी नंतर पुढे काय, हा जेव्हा प्रश्न घरामध्ये थोडासा चर्चेला येत होता, त्यावेळेला माझी बहीण मोठी लग्न झालेली जी सायनला राहत होती, तिने मला सजेस्ट केलं की 11वी नंतर कॉलेजला, फलटणला कॉलेज तेव्हा सुरू झालं होतं, मुधोजी कॉलेज फलटणला सुरू झालं होतं नुकतंच. तर फलटणला खेड्यात राहण्यापेक्षा तू माझ्याकडे मुंबईला ये शिकायला, असं म्हणून त्यांनी मला सांगून ठेवलं होतं. परीक्षा होऊ दे तुझी, मग ये रिझल्ट लागल्यावर. तर त्याप्रमाणे मी खरोखरीच गेलो सायनला मुंबईला. आणि बहिणीकडं पहिलं वर्ष, ज्याला प्री डिग्री असं म्हणत असत कॉलेजचं, पी डी म्हणायची पद्धत होती. पी डी म्हणजे प्री डिग्री. तर तिथे नुकतंच सायनला एक कॉलेज सुरू झालं, तर SIES कॉलेज, तिथे मी ॲडमिशन घेतली आणि माझं तिथलं रुटीन सुरू झालं. ते वर्ष कसं तरी संपलं, परंतु त्या वर्षात 2 वेळेला मी टायफॉईडने आजारी पडलो पावसाळ्यात. त्यामुळे मला त्याचा धसकाच बसला त्या पावसाळ्याचा. कारण त्यावेळचा पावसाळा इतका विचित्र होता, आता तुम्हाला कल्पना करवणार नाही. एकदा पाऊस सुरू झाला की सतत 15 दिवस पाऊस पडायचा, असं सगळं ते होतं. पण मला ते सोसलं नाही सगळं, हवा ती. मग शेवटी मी पहिलं वर्ष कसं तरी तिथे पार पाडलं, पण नंतर दुसऱ्या वर्षासाठी म्हणून मग मी ठरवलं की आता इथं राहण्यात काही अर्थ नाही. आणि मग शेवटी सगळ्यांनी निर्णय घेतला की आता पुण्याला कॉलेजला शिक्षण घ्यावं. कारण ते वर्ष होतं ते इंटर सायन्सचं वर्ष होतं. ते फार महत्त्वाचं वर्ष, ज्याच्यावर तुमचं ठरतं करिअर पुढचं. तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार का मेडिकलला जाणार किंवा काय, हे सगळं त्यावेळेला महत्त्वाचे विषय असायचे. कोणी काय व्हायचं, तू डॉक्टर होणार का इंजिनियर, असं विचारलं जायचं. तर काय, डॉक्टर व्हायचं म्हणजे काय, इंजिनियर व्हायचं म्हणजे काय, तेव्हा कुठं कळत होतं. पण काहीतरी अभ्यासावरनं मॅथमॅटिक्स चांगलं आहे का बायोलॉजी चांगली आहे, असं काहीतरी करत करत त्या ॲडमिशन्स होत असत. तर मला इंजिनिअरिंगला जायचं होतं. मी प्री डिग्रीसाठी इंटर सायन्ससाठी म्हणून मी पुण्याला MES कॉलेजमध्ये जॉईन झालो. तिथेच हॉस्टेलमध्ये पण राहायला लागलो. परंतु हे संपूर्ण वर्ष इतकं महत्त्वाचं होतं की त्यासाठी आपल्याला प्रत्येक विषयात चांगले मार्क मिळायलाच पाहिजेत, तर आपल्याला ॲडमिशनची शक्यता आहे, नाहीतर नाही, हे माहीत असल्यामुळे मला एक लक्षात आलं की त्यातल्या त्या स्कोरिंग सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. तर या मॅथमॅटिक्ससाठी आपण एखादा क्लास लावला पाहिजे चांगला, अशी माझी जी कल्पना होती. त्याप्रमाणे आम्ही तिथले पुण्यातले एक सदाशिव पेठेमध्ये मराठीज क्लासेस मॅथमॅटिक्सचे होते, त्यांच्याकडे आम्ही जॉईन झालो. आणि मला त्या क्लासचा खूपच फायदा झाला. मार्कही चांगले मिळाले पुढे. पण संबंध वर्षभरामध्ये अजून एक गोष्ट त्यांची लक्षात राहिली मॅथमॅटिक्सवाल्यांची, की प्रत्येक वेळेला ते कुठलाही प्रॉब्लेम सोडवत असताना फळ्यावर फॉर्म्युला काय असा प्रश्न विचारायचे. तर ज्याला नाही यायचं, पुष्कळांना फॉर्म्युले यायचे नाहीत त्यावेळेला, कोणीतरी सांगायचं, तर ते प्रत्येक वेळेला म्हणायचे, अरे ज्याचे फॉर्म्युले पाठ तो चालला पुढे. हे फार महत्त्वाचं वाक्य होतं आणि मला ते आवडलं. आणि मग मी अक्षरशः एक फॉर्म्युल्याची सेपरेट वहीच केली. वहीमध्ये फक्त फॉर्म्युले, बाकी काही नाही. आणि आपण पाढे जसे पाठ करतो बघून किंवा केल्यापूर्वी, तसं हे फॉर्म्युले पाठ करत राहायचं, असं साधारण मी ठरवलं होतं. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. मला त्या वर्षापुरता असं नाही, मला आजही आयुष्यभर ज्याचे फॉर्म्युले पाठ तो चालला पुढे, हे मला सूत्रच एक आयुष्याचं मिळालं. अशा प्रकारे इंटर सायन्सचं वर्ष झालं, परीक्षा झाली, रिझल्ट लागायची वेळ आली. आणि मी फलटणला त्यावेळेला सुट्टी लागली होती, परीक्षा झाल्यावर सुट्टी होती, रिझल्ट लागणार होता. तर आईला सहज म्हटलं की ह्या रिझल्टवर माझं इंजिनिअरिंग होणं किंवा न होणं, किंवा मला ॲडमिशन मिळणं न मिळणं, हे सगळं अवलंबून आहे. तर मला जरा काळजीच वाटते काय कसं होणार आता. तेव्हा आईने मला सांगितलं, अरे तू काळजी करू नको, तुझ्यासाठी मी एका ज्योतिषाकडे तुझी पत्रिका दाखवून विचारलं आहे त्यांना की ह्याचं काय पुढे कसं आहे सगळं. तर त्यांनी ठामपणे सांगितलं आहे की तुम्ही अजिबात काळजी करू नका, याला
पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच ॲडमिशन मिळणार, लिहून ठेवा तुम्ही, इतकं त्यांनी पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे. तेव्हा मला उगीचच एक आतून बरं वाटलं काहीतरी. प्रत्यक्षात रिझल्ट लागला, मार्कही चांगले मिळाले, ते नाही असं नाही, परंतु ॲडमिशन प्रोसेसमध्ये इतकी टफ होती ॲडमिशन त्यावेळेला की शेवटी मला तिथं सगळे प्रयत्न करूनही मला ॲडमिशन नाही मिळाली. त्यामुळे निराशा आली. आणि आता काय करायचं, आता काय इंजिनिअरिंग होण्याची स्वप्न कशी पूर्ण करणार आपण, असं जेव्हा वाटत होतं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, समजलं म्हणजे असं सिनियर्सकडनं, की एवढं काळजीचं कारण नाही. तुम्ही BScला जाऊ शकता, BScमध्ये फर्स्ट क्लास मिळाला तर तुम्हाला पुन्हा इंजिनिअरिंगला अप्लाय करता येतो. तर त्यातल्या त्यात तोच एक मार्ग मला जास्त बरा वाटला. आणि म्हणून मग मी BScसाठी मात्र मी फलटणला मुदेजी कॉलेजमध्ये जायचं ठरवलं. आणि मी तिथे गेल्यानंतर ज्युनियर BScसाठी केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स असे सब्जेक्ट घेऊन, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स असे सब्जेक्ट घेऊन मी सुरुवात केली. त्या वर्षी परीक्षा झाल्यानंतर त्याचा रिझल्ट लागणार अशी अवस्था होती. अर्थात त्यावेळेला काहीच पुढे हालचाल होण्याची शक्यता नव्हती. परंतु दुसरं वर्ष जे सिनियर BScचं त्याचा तरी अभ्यास आत्तापासून करूया म्हणून मी जरा त्या अभ्यासालाही खरं तर लागलो होतो. कारण आता फर्स्ट क्लास मिळवणं एवढंच आपल्या हातात आहे इंजिनिअरिंगला जर जायचं असेल तर. तर अशा प्रकारे चालू असताना साधारण मे महिना उजाडला. आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला माझे पुण्याला राहणारे रामभाऊ साठे नावाचे मामे भाऊ त्यांचा निरोप आला की तू मला तुझे सगळे कागदपत्र आणि काय तुझे सर्टिफिकेट्स असतील ते घेऊन ताबडतोब भेट. तर मी गेलो. तर खरं तर ह्या रामभाऊ साठ्यांचं तसं काही कॉलेज जीवनाशी काही संबंध नव्हता. ते स्वतः BE सिव्हिल झालेले होते, ते याच पुन्हा इंजिनिअरिंगमधूनच झालेले होते. आणि ते गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या नोकरीत होते. पण गव्हर्नमेंटमध्ये असताना त्यांना काहीतरी डेप्युटेशनवर ह्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सगळ्या ॲडमिशन प्रोसेससाठी म्हणून पाठवलेलं होतं. त्यामुळे त्यांना हे ॲडमिशन्स कोणाच्या कशा काय होत आहेत हे सगळं मॉनिटर करावं लागत होतं. तर त्यांनी मला सांगितलं की अरे तू ताबडतोब इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फर्स्ट इयर FEचा जो फॉर्म असतो तो त्याला ॲडमिशन घेण्यासाठी जो फॉर्म असतो तो तू भरून दे ताबडतोब. तर मी मनातून हबकून गेलो की मी मागच्या वर्षी मला हे असं सगळं करूनही मिळालं नव्हतं. आणि आता मला हे कसं काय मिळणार आहे. आता ही नवीन मुलं आलेली, ही दुसरी बॅच आहे, म्हणजे हे काय आहे काय गौडबंगाल. म्हणलं मी जास्त विचार न करता मी त्यांची आज्ञा पाळली. मी फॉर्म भरून त्यांना देऊन टाकला. आणि नंतर मग त्यांना मी रात्री जेव्हा भेटलो त्यांना विचारलं की हे नेमकं काय आहे, हे कशी ॲडमिशन होणार आहे माझी. ते म्हणले, म्हणजे मी त्यांना म्हटलं की मी आता BSc करतो आहे आणि मग तुम्ही मला त्याच्या बेसिसवर कसं काय घेताय इकडे, किंवा काय आहे, काय आपण वशिला वगैरे लावतोय का काय करतोय, म्हणजे असं एक शंका आली मनामध्ये. बरोबर ना. तर ते म्हणाले नाही तसं नाही आहे. दरवर्षी इंजिनिअरिंगच्या या ॲडमिशन प्रोसेसमध्ये डायरेक्ट त्यावर्षी पास झालेल्या मुलांना काहीतरी पर्सेंटेज एक त्यांचं ठरलेलं आहे, 98% किंवा 95% ॲडमिशन्स त्या मुलांना होणार. आणि उरलेल्या ज्या काही असतात त्याच्यामध्ये काही वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आहेत. त्याच्यामध्ये एक कॅटेगरी आहे की अदर दॅन पुणा युनिव्हर्सिटी जे कोणी स्टुडंट असतील त्यांची एक वेगळी मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्यांना ती ॲडमिशन दिली जाते त्या ठिकाणी. तर तू आता फलटणहून आलायस म्हणजे तू शिवाजी विद्यापीठातून आलायस. फलटण हे शिवाजी विद्यापीठामध्ये येतं. मी पुन्हा MS कॉलेजला होतो तेव्हा पुन्हा युनिव्हर्सिटीत होतो म्हणून मी तिथं डायरेक्ट गेलो होतो. आता मी शिवाजी विद्यापीठातून गेलो आहे. तर अशा प्रकारे बघूया मग काय होतं ते. 2 दिवसांनी त्याचा रिझल्ट लागला आणि सुदैवाने मला ती ॲडमिशन मिळाली त्याच्यामध्ये. त्यामुळे तो जो काही एक आनंद व्यक्त करण्याची संधी होती ती मी सोडली नाही. मी ताबडतोब फलटणला गेलो. आधी आईवडिलांना हे सगळं हकीकत सांगितली, काय झालं कसं झालं. ॲडमिशन मिळाल्यामुळं घरातल्या सगळ्यांनाच तो एक आनंद होता. मे महिन्याचे दिवस होते. माझा वाढदिवस 23 मेला असतो, तो त्याच वेळेला नेमका होता.
वेगळ्या पद्धतीने तो वाढदिवस माझा साजरा झाला त्या ठिकाणी. आता प्रश्न असा होता की अशा प्रकारे इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन तर मिळाली, पण राहायची काय सोय? कारण इंटर सायन्सच्या वेळेला मी हॉस्टेलला घेतली होती ॲडमिशन एम.एस कॉलेजच्या. पण इथे आता काय, तर मी अप्लाय करून ठेवलं होतं. मिळाली नाही तर काय करायचं हा प्रश्न होता, कुठे राहायचं. तर तो प्रश्न पण एक फार वेगळ्या पद्धतीने निकालात निघाला. फलटणलाच मोदीजी कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक असलेले प्रभाकर दीक्षित हे आमच्या परिचित होते. त्यांना जेव्हा मी सांगायला गेलो की असं असं मला ॲडमिशन मिळाली आहे पुण्यामध्ये, तेव्हा त्यांनी मला पटकीने सांगितलं की अरे मग माझं घर पुण्यातच आहे, तू राहा तिथे. तर माझी आई आणि माझा एक भाऊ तिथे राहतात सध्या. माझे वडील 2 वर्षापूर्वी गेले. मी आणि माझी पत्नी सध्या इथं नोकरीनिमित्ताने राहतोय फलटणमध्ये. तर त्यांनाही तुझी सोबत होईल, तुलाही राहायला जागा मिळेल. आता ही अनायसे आलेली संधी खूप छान, चांगलं आहे म्हणून म्हणाले, निदान तुझं हॉस्टेल किंवा दुसरं काही अरेंजमेंट होईपर्यंत तरी राहा. त्यामुळं तो प्रॉब्लेम सुटला आणि अशा प्रकारे दीक्षित सरांच्या पुण्यातल्या घरामध्ये मी राहायला सुरुवात केली. ते घर होतं नारायण पेठेमध्ये, जिथे केसरी ऑफिस आहे त्याच्या एका बाजूला थोडंसं पंडितवाडा म्हणून आहे, त्याच्यात तिथे माणकेश्वर विष्णू वगैरे असा तो भाग आहे, तिथे होतो. तिथे राहत होतो आणि शनिवार रविवार जसा यायचा, कॉलेज सुरू झालं, रेग्युलर कॉलेज सुरू झालं, शनिवार रविवार जसा यायचा तसं शनिवारी संध्याकाळी दीक्षित सर आईला भेटायला म्हणून पुण्यात यायचे आणि त्या दिवशी रात्री राहायचे, दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी दिवसभर आणि संध्याकाळी पुन्हा फलटणला. असं त्यांचा कार्यक्रम चालायचा. त्यावेळेला त्यांच्याकडे जी मंडळी यायची शनिवारी त्यांना भेटायला, तर कोणी ज्योतिषाच्या पत्रिका घेऊन काहीतरी आपली कुंडली दाखवायला म्हणा, कारण ते स्वतः ज्योतिषी त्यांचं शास्त्र शिकलेले होते. ज्योतिष हा त्यांचा म्हणजे घराण्यापासून त्यांचा विषय असल्यामुळे. तर आणि ते सगळं झाल्यानंतर ते काही 2-4 असे असायचे की त्यांच्याबरोबर हे कुठेतरी बाहेर निघून जायचे. तर मला हे समजायचं नाही, बाहेर कुठे जातात, आता काय करतात बाहेर जाऊन. तर 1-2दा मी तसं पाहिल्यावर मी एकदा त्यांना विचारलं की हे सगळे ज्योतिषाचं तुमचं सत्र संपल्यावर तुम्ही जे बाहेर जाता उशिरा येता रात्री 11 वाजता, त्याचं नेमकं काय कारण आहे, मग कुठे जाता तुम्ही? तर त्यांनी सांगितलं की आमचे गुरु इथं जवळच राहतात, तर त्यांना भेटायला म्हणून मी जातो. आणि तिथे आमचे गुरुबंधू बरेचसे भेटतात, महाराजांचा पण आमचा संवाद होत असतो, बरं वाटतं आम्हाला, भेटतो त्यांना. संबंध मे महिना जून महिन्याचे असे शनिवार रविवार झाल्यानंतर एकदा मी त्यांना सहज विचारलं की हे तुमचे कोण जे गुरु आहेत, यांना भेटायला मी आलं तर चालेल का? कोण गुरु तुमचे, काय त्यांचं नाव तरी काय? तेव्हा त्यांनी सांगितलं मला, ते म्हणाले गोळवणी महाराज. तर मी काही कधी नाव ऐकलेलं नव्हतं, म्हणजे माझा काही तसा संबंध नव्हता, मग नावसुद्धा ऐकलं नव्हतं कधी गोळवणी महाराज. पण म्हणलं ठीक आहे जाऊया आपण. मग आम्ही गेलो. मग त्यांनी माझी ओळख करून दिली महाराजांची, मी नमस्कार केला आणि सांगितलं माझ्या घरी आईच्या सोबतीने राहत आहेत आणि त्यांचंही कॉलेजचं शिक्षण सुरू आहे वगैरे वगैरे. इंजिनिअरिंग कॉलेजला फर्स्ट इयरमध्ये आहेत सध्या. झालं, काही महाराज माझ्याशी काही बोलले नाहीत, काही नाही, त्यांनी ऐकून घेतलं, यापेक्षा जास्त काही झाला नाही संवाद. पण मग हळूहळू काय झालं की दीक्षित सर फलटणमध्ये आणि शनिवार रविवारमध्ये पुण्यात फक्त. तर मी त्यांच्याबरोबर शनिवार रविवार जसं जात होतो भेटायला, तसा मी रोज दर्शनाला महाराजांच्या म्हणून जायला सुरुवात केली. मी सकाळी कॉलेजला जाण्यापूर्वी महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि मग जायचं, असं मी सुरू केलं. असा सगळा कार्यक्रम सुरू असताना एक दिवस मी दीक्षित सरांना म्हटलं की यांनी तुम्हाला अनुग्रह दिला आहे, शिष्यत्व दिलं आहे, म्हणजे नेमकं काय आहे, काय तुम्ही करता काय? तर त्यांनी थोडक्यात मला शक्तिपात दीक्षा त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्याची माहिती त्यांनी मला थोडक्यात सांगितली काय आहे ती. तर ती ऐकल्यानंतर मला जरा कुतूहल निर्माण झालं की मग अशा प्रकारची दीक्षा कोणाला मिळू शकते, म्हणजे कोण पात्र आहे या दीक्षेला. म्हणजे त्यासाठी BSc व्हायला पाहिजे का इंजिनियर व्हायला पाहिजे, काय आहे पात्रता काय याची?
त्यामुळे काही नाही, अशिक्षित असलं तरी त्यालासुद्धा मिळू शकते ही दीक्षा. अजिबात शिकला नाही त्यालासुद्धा मिळू शकते. त्याची इच्छा पाहिजे, त्याची फक्त इच्छा पाहिजे. मग समजा माझी इच्छा आहे असं मी म्हटलं तर मला मिळेल का दीक्षा? का नाही मिळणार? जरूर मिळेल. असं म्हटल्यानंतर मग म्हटलं चला जाऊया आपण आज, विचारू, द्या दीक्षा. मी विचारतो किंवा तुम्ही सांगा त्यांना काय सांगायचं ते. आम्ही गेलो महाराजांकडे. त्यांनी सांगितलं की असं असं यांचं म्हणणं आहे, यांना पण दीक्षा पाहिजे असं ते म्हणतात. तर महाराजांनी माझ्याकडे असं बघितलं, म्हणले आजकालची तरुण मुलं भांगपट्ट्या करणार बरं का, तोकडे कपडे, टाईट कपडे घालणार. त्यावेळेला टाईट पॅन्टची जरा फॅशन होती त्या जमान्यामध्ये, टाईट पॅन्टची फॅशन होती. काही स्नान संध्याकाळी करणार नाही, जानवं घालणार नाही, मंत्राचा कुठल्या जप करणार नाहीत, काही नाही. तो काय यांना दीक्षा देऊन काय उपयोग आहे? आता हे ऐकल्यानंतर मी तर गप्पच बसलो. मी खरंच काहीच करत नव्हतो. हे म्हणजे सगळे माझेच दुर्गुण होते हे असं म्हणायला हरकत नाही. पण दीक्षित सर कसलेले खेळाडू. दीक्षित, प्रभाकर दीक्षित हे कसलेले खेळाडू. 5 वर्ष त्यांना दीक्षा घेऊन झालेली होती त्यावेळेला. मी ज्या वेळेला आम्ही भेटलो तेव्हा. ते कधीपासून? ते माझ्या आधी 5 वर्ष, माझ्या आधी 5 वर्ष. त्यामुळे लगेचच त्यांनी आलेल्या चेंडूला टोलवलं. काय म्हणाले ते? हां, मी आता असं करतो, उद्या सकाळीच त्यांना एक संध्येचं पुस्तक आणून देतो, जानवं जोड पण घेऊन येतो. म्हणजे जानवं घालतील, संध्या पुस्तकात पाहून बघायला सुरुवात करतील आणि मंत्र आपला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तो त्यांना म्हणायला सांगतो. त्याचा ते जप करत राहतील. हां, म्हणजे असं काही केलं तर मग बघू पुढे, असं लगेच महाराज म्हणाले. असं लगेचच महाराज म्हणाले. तेव्हा जीवात जीव आला की चला काहीतरी आशा आहे, काहीतरी आशा आहे. आणि अशा प्रकारे खरोखरीच दुसऱ्या दिवशी संध्येचं पुस्तक, जानवं, हे सगळे सोपस्कार सुरू झाले. रोजचं दर्शन माझं सुरू होतंच. एक दिवस महाराजांनी विचारलं, काय संध्या वगैरे करताय ना पुस्तकावरनं, समजतंय का सगळं? म्हटलं आहे, संस्कृतमध्ये आहेत ते मंत्र, पण त्याचा अर्थ नीट कळत नाही. ते असं टाळ्या का वाजवायच्या, पाणी का टाकायचं, त्याचा नीट अर्थ कळत नाही म्हटलं. असं बरं. तर तिथंच बाजूला त्यांच्या नाना भालेराव म्हणून त्यांचे परिचित राहणारी व्यक्ती, त्यांनी नानांना हाक मारली. नाना बरं का, आले नाना. नाना तुम्ही असं करा, हे दीक्षितांचे नातेवाईक आहेत, ह्यांना तुम्ही उद्यापासून संध्या शिकवायला सुरुवात करा. महाराजांनी त्यांना, मला संध्या शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून नेमणूक केली त्यांची. आणि त्या नाना भालेरावांनी खरोखरीच मला महिनाभर जवळजवळ खूप चांगल्या पद्धतीने शिकवली संध्या. एकदम मी तरबेज झालो त्याच्यामध्ये. म्हणजे कुणाच्या सहकार्याशिवाय मी स्वतंत्रपणे व्यवस्थित संध्या करू लागलो. एकीकडे माझा नक्की यामध्ये तुमची वेळ काय होती? नाही, वेळ मला सकाळीच जावं लागायचं त्यांच्याकडे. हो, सकाळी म्हणजे आंघोळ वगैरे करून हे करायचं असतं, त्यामुळे सकाळी लवकर आंघोळ करून मी जात होतो त्यांच्याकडे. तर त्यांनाही तोच वेळ सोयीचा. ते पण काहीतरी कोर्टात नोकरीला वगैरे होते त्यावेळेला, तर त्यामुळे त्यांनाही कोर्टात जायचं असायचंच नाना भालेरावांनी. तर अशा प्रकारे 1 महिना झाल्यानंतर दिवाळी जवळ येत चाललेली आणि आता काय करायचं. सुट्टी लागल्यानंतर मी फलटणला जाणार. अजून आपल्या दीक्षेचं काम झालेलं नाही आहे. महिना होऊन गेला, आपण संध्या शिकलो आहे, सगळं काही झालं आहे. मग मी दीक्षित सरांनाच विचारलं की आता आपण पुन्हा एकदा विचारूया का, की आता काहीतरी माझ्या दीक्षेचं बघा, कारण आता दिवाळीची सुट्टी येईल, मी नसणार इथं काही दिवस वगैरे वगैरे. त्यामुळे विचारू की आपण. विचारलं महाराजांना. त्यांनी म्हणजे दीक्षित सरांनी सांगितलं की झालं त्याचं, आता नाना भालेरावांनी पण संध्या शिकवली आहे, जप जाप्य करतोय, जानवं घालतोय, सगळं झालेलं आहे. आता त्याला दीक्षेची तारीख आणि वेळ आपण सांगावी बरं का. मी असं डायरेक्ट अपीलच केलं त्यांनी. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते लक्षात ठेवण्यासारखं आहे, फार महत्त्वाचं आहे. ते पुढे येईल आपल्याला, त्याचा संदर्भ पुढे समजेल, आत्ता नाही कळणार. आणि तो मी आत्ता नाही सांगत, कारण बऱ्याच गोष्टीमध्ये आहेत त्या सांगायच्यात. तर ते सरांनी काय म्हटलं
की त्याची सगळी तयारी झाली आणि त्याला दीक्षा हवी आहे, तर आता आपण त्याच्यासाठी दीक्षेची तारीख आणि वेळ सांगावी म्हणजे होईल काम. ते म्हणले अहो तुम्ही महान ज्योतिषी. काय म्हणाले? तुम्ही महान ज्योतिषी, तुम्हीच तारीख आणि वेळ काढा ना. अरे वा. त्यांनी पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिथं जे काही पंचांग होतं ते सगळं काढलं, बघितलं. एका मिनिटात त्यांनी सांगितलं अमुक तारीख अमुक वेळ. हां मग झालं म्हणे, मग झाली 30 तारीख आणि 30 वेळ. बापरे. थोडक्यात म्हणजे काय, महाराजांनी आपल्या तोंडून ती तारीख आणि वेळ न सांगता दीक्षित सरांच्या माध्यमातून ती तारीख आणि वेळ काढून घेतली आणि त्यावर त्यांनी आज्ञा दिली की ही तुझी दीक्षेची तारीख. असा तो प्रसंग. मलाही आनंद वाटला, छान वाटलं. पण ती तारीख थोडीशी लांबची होती. म्हणजे कशी होती, आम्ही हे सगळं ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातल्या साधारण ह्या गोष्टी होत्या. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातल्या गोष्टी होत्या. दिवाळीनंतर ऑक्टोबरमध्ये होती आणि सुट्टी 3 आठवड्याची सुट्टी होती. आणि मी परत येणार ती तारीख ती आली होती, म्हणजे ती नोव्हेंबरची तारीख आली होती. नोव्हेंबरची 24 नोव्हेंबर सकाळी 6 वाजता असं मला सांगण्यात आलं, तारीख आणि वेळ. मग मी असा विचार केला की त्यावेळेला आपण पुण्यातच असणार, कारण सुट्टीहून आपण परत येणार. बरोबर. आणि खरोखरीच त्यावेळेला मी सुट्टीहून परत आल्यानंतर त्या दिवशी आदल्या दिवशी घरामध्ये दीक्षित सरांच्या तिथे मी असताना मी असा विचार केला की मी महाराजांना असं बरेच वेळा पाहिलं होतं, कुणाकुणाला दीक्षा दिल्यावर त्याला ते बोलवत असत त्यांच्या तिथेच, त्यांच्या खोलीवर. नारायणपेठेतल्या गोवेकरांच्या चाळीत गोळवणी महाराज राहत होते, 2 खोल्यामध्ये भाड्याच्या खोल्यात. तर तिथं त्याला बोलवत असत, पहाटे 5लाही बोलवत, सकाळी 6लाही बोलवत आणि त्याला दीक्षा देत असत. हे समजलं होतं आधीपासून. पण म्हटलं आपण आता काय करायचं, आपण जवळच राहतो. खरं तर केसरी ऑफिसच्या एका बाजूला मी राहत होतो आणि एका बाजूला महाराजांची खोली होती दुसऱ्या. इतकं जवळ होतं, एक फरलांगावरच होतं फक्त. खूप मोठं भाग्य आहे म्हणजे तुमचं. पण मग आता आपण त्यांच्या समोर जाऊन बसायचं, त्यांच्या खोलीत बसायचं का दीक्षित सरांच्या घरात जिथं मी राहतो तिथे बसायचं, ते मला शंका होती काय करायचं. तर ते मी म्हटलं चला आपण डायरेक्ट विचारू आता काय असेल. आता काही दीक्षित सरांचं मध्यस्थी नको आपल्याला, आपण डायरेक्टच विचारू. तेवढी आता ओळख झाली होती. मग मी विचारायला गेलो महाराजांना की मी काय करायचं, 24 तारीख मला सांगितली आपण, मग मी आपल्या इकडे येऊन बसायचं आहे का मी घरीच बसायचं तिथे. हा तुम्ही घरी बसा म्हणे, घरी बसा. कुठेतरी मनामध्ये लागलं, ते मनामध्ये लागलं की आपण जरा दोडके आहोत की काय, लाडके नाही आहोत. लाडक्या लोकांना कदाचित ते बोलवत असतील त्यांच्या खोलीवर, आपण थोडेसे लांबचे आहोत. दोडके, लाडके दोडके असं म्हणायची प्रथा होती तेव्हा. पण हरकत नाही, काही का होईना, होणार आहे ना काम. आणि अशा प्रकारे मी घरी आलो नमस्कार करून. आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी दीक्षित सरांच्या मातोश्रींना, त्यांना माई म्हणत असो आम्ही, मी हे सांगितलं की उद्या सकाळी 6ला मला बसायचे, जरा मला लवकर उठावं लागेल, आंघोळ करावी लागेल, बाकीचं सगळं आटपून स्नान संध्या काय आहे ते करून मला बसायचे, तर मला जरा लवकर उठवायचा प्रयत्न करा, मी झोपलो असलो तर वगैरे असं सगळं सांगून मी झोपलो. सकाळी मी उठून माझं सगळं आटपून व्यवस्थित, महाराजांचा फोटो छान होता बाहेरच्या खोलीमध्ये, त्याची पूजा विजा करून व्यवस्थित मी बसलो. आणि मनामध्ये हाच विचार होता की आता आपल्याला काय होणार. पहिला दिवस आहे, आता ही शक्तिपात दीक्षा आपल्याला मिळणार म्हणजे होणार तरी काय, आता हे आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण बसणार आहोत. तर मी महाराजांना प्रार्थना केली की महाराज, मला आपली दीक्षा मिळून मला अनुभव मिळावा ही माझी प्रार्थना आहे. त्यासाठी मी आता दीक्षा रिसीव करण्यासाठी मी बसतोय, असं म्हणून मी बसलो, डोळे मिटून बसलो. बसल्यानंतर पहिली 5 मिनटं काहीही जाणवलं नाही. सगळे बाहेरचे आवाज येत होते, कोणी दूधवाला, पेपरवाला येतोय जातोय असं, म्हणजे घंट्यांचे आवाज, सायकलिंगचे, असं सगळं चालूच होतं. 10 मिनटं, 15-20 मिनटं झाली तरी काही हालचाल नाही, आहे तसा नॉर्मल बसलेला आहे नर्मदेतला गोटा. काहीच होईना, काही हालचाल नाही, काही अनुभव नाही. प्रॅक्टिकली अर्धा तास झाला असावा प्रॅक्टिकली, कारण हातात घड्याळ नव्हतं,
किंवा डोळे उघडायची परवानगी नव्हती किती वाजले बघायला. खरं. त्यामुळं मग अर्ध्या तासानंतर मनात विचार आला, आपलं काही खरं दिसत नाही एकंदरीतच. ही म्हणजे आपली लाईन चुकली बहुतेक. आपली लाईन चुकली असं वाटलं. आणि म्हणून निराशेने मी डोळे उघडले, अर्ध्या तासाने उघडले डोळे. आणि निराश झालो, खूप निराश झालो, वाईट वाटलं. खुर्चीवर तिथं बसून राहिलो, खाली जमिनीवर बसलो होतो, तो उठून खुर्चीवर बसलो, महाराजांना नमस्कार केलं, बसलो तिथे. विचार येऊ लागले, काय करू आता नेमकं. असं असताना, असं विचारमग्न अवस्थेत असताना अचानक माई ज्या स्वयंपाकघरात होत्या आतमध्ये, मी त्यांना बोलवलं नाही किंवा काही नाही, पण अचानक तीरासारख्या एकदम पहिल्या खोलीत आल्या जिथं मी बसलो होतो. एकदम आल्या, तीरासारख्या. मी म्हणतो म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की कशा आल्या असतील त्या. अशा त्या आल्या. आणि कशासाठी आल्या माहिती आहे? मला पाहिल्यानंतर तिथं बसलेलं त्यांनी काय पहिलं वाक्य मला विचारून म्हणाला असाव्यात, काय रे, झाली का तुमची ध्यानं? मी जखमेवर मीठ चोळण्यासारखं झालं ना. झाली का तुमची ध्यानं? म्हटलं कसली ध्यानं, काय सगळं माहीत नाही काय झालं, पण काही झालं नाही. म्हटलं काहीच झालं नाही. अहो मी म्हटलं 6ला व्यवस्थित डोळे मिटून, 6ला 5 मिनटं कमी असतानाच डोळे मिटून बसलो होतो. जवळजवळ अर्धा तास बसलो, पण काहीच झालं नाही म्हटलं मला. हे मी त्यांना निवेदन केलं माईंना. मी अर्धा तास बसलो पण काही झालं नाही. हे वाक्य पण मी त्यांच्या पुढे मांडलं माझं. त्यांनी लगेच एक महत्त्वाचं वाक्य मला सांगितलं. अरे म्हणले, अर्ध्या तासाने काय होणार आहे? आमचा प्रभाकर तर तासनतास बसतो. म्हणजे प्रभाकर दीक्षित, तो तर तासनतास बसतो. आणि असं एकच वाक्य टाकून त्या ज्या तीरासारख्या आल्या त्या बाणासारख्या परत गेल्या. काही बाकी रिमार्क नाही, काही बोलणं नाही, काही नाही. मी विचारात पडलो की ह्या माऊलीनं काय झटका आला एकदम मला हा सल्ला देण्याची. का आल्या त्या असाव्यात? काय झालं तरी काय? मला काही समजेना. आणि मग मी विचार करू लागलो की ज्यार्थी आमचा प्रभाकर तासनतास बसतो असं ह्या म्हणतात, तर आपण एक आता आयडिया करूया की आपण पण एखादा तास बसून बघूया काय होतं ते. काही कोणाला महाराजांना बोलायला नको, सांगायला नको, कोणाचीच काही चर्चा नको. आपलं आपण बसायचं काय असेल ते. पुन्हा एक प्रयोग करूया. पण हा प्रयोग करताना मी महाराजांना जेव्हा प्रार्थना केली, तेव्हा मी महाराजांना फार वेगळ्या भाषेमध्ये ती प्रार्थना केली. मी म्हटलं, महाराज, मी तुमच्यावर विश्वास ठेवून ही दीक्षा घ्यायचा प्रयत्न करतोय आणि मला असं वाटलं होतं की मला काहीतरी अनुभव येईल, पण प्रत्यक्षात मी अर्धा तास बसल्यावर मला काही अनुभव आलेला नाही आहे. आणि आता मी पुन्हा एकदा 1 तास बसून काही अनुभव येतो का हे पाहणार आहे. पण जर ह्या 1 तासामध्ये मला कुठल्याही प्रकारचा काहीही अनुभव आला नाही, तर मात्र तुम्ही माझे गुरु नाही, मी तुमचा शिष्य नाही. हे मी जणू काही महाराजांना दमच दिला. मी म्हणजे फोटोला. बरोबर. म्हणजे तुम्ही माझे गुरु नाही, मी तुमचा शिष्य नाही, तुमचा आमचा संबंध संपला. बघू आता 1 तासात काय होतं ते. आता खरी कसोटी आहे म्हटलं. आणि अशा प्रकारे डोळे मिटून पुन्हा एकदा दीक्षा रिसीव करण्यासाठी म्हणा किंवा अनुभव घेण्यासाठी म्हणून मी बसून राहिलो. पहिले 5-10 मिनटं काही झालं नाही, पण 5-10 मिनटानंतर मात्र आपलं जे बसलेलं असतो असे आपण मांडी घालून, तर हे जे आपलं शरीर आहे ते असं पुढे मागे असं थोडं थोडं व्हायला लागलं. तर मी म्हटलं, हे आपण करतोय का हे आपोआप होतंय? हे मला शंका निर्माण झाली. आता हे कोण सर्टिफाय करणार? कुणाला विचारायचं हे मी करतोय का आपोआप होतंय? काय झालं नेमकं? असं चालू असताना थोड्या वेळाने ते थांबलं आणि असं सुरू झालं. असं सुरू झालं. थोड्या वेळाने हे थांबलं आणि मग थोडे असं गोलाकार सुरू झालं. असं गोलाकार. तर मला असं वाटलं, हे अशा क्रिया आपण पाहिलेल्या किंवा माहीत असलेल्या आहेत आणि अशा क्रिया आपल्यालाही व्हाव्यात अशी आपली इच्छा आहे, म्हणून हे आपणच करतोय की काय, अशी एक शंका आली मनात. आणि म्हणून मी थांबवलं ते. मी म्हटलं थांबूया, आपण डोळे बंद ठेवू
पण या क्रिया आपण थांबवू. थांबतायत का हे तरी बघू. थांबतायत का नाही हे पण कळलं पाहिजे ना. तर थांबल्या त्या क्रिया. थांबल्यानंतर मी तसाच नुसता बसून राहिलो आणि थोड्या वेळाने पुन्हा सुरू झालं की ते चक्र. पुन्हा एकदा पुढे मागे साईडला आणि पुन्हा गोलाकार सुरू झालं पुन्हा. आणि मग मात्र लक्षात आलं की हे आपोआप होणाऱ्याच क्रिया आहेत या आणि हे सुरू झालं आहे आपलं काम. आणि अशा प्रकारे महाराजांची कृपा झाली याची मला जेव्हा खात्री पटली तेव्हा मी मनातून खूप आनंदित झालो. 1 तासाने माईंनी मला येऊन उठवलं. मी उठलो. जी काही पूजा केली होती महाराजांची, नारळ पेढे ठेवलं होतं ते सगळं घेऊन लगेच महाराजांना भेटायला गेलो आणि त्यांना तिथे जाऊन सगळं निवेदन केलं. काय झालं, कसं झालं, सगळं सांगितलं. त्यांनाही आनंद वाटला. छान झालं मला. अशा प्रकारे महाराजांनी मला त्यांच्या तिथे न बोलवता इथे घरीच का बसायला सांगितलं होतं याचा काही दिवसांनी मी विचार केल्यावर माझ्या डोक्यात असं आलं की त्यांनी मला त्यांच्या समोर जर बसायला बोलवलं असतं तर हा जो मला इकडे अनुभव मिळाला तो कसा मिळाला असता. म्हणजे आधी अजिबात काही क्रिया नाहीत म्हणून मी निराश होऊन बसलेला असताना एकदम त्या माई येऊन मला सांगतात की आमचा प्रभाकर तासनतास बसतो वगैरे. ती प्रेरणा हा प्रसंग कसा निर्माण झाला असता. हा महत्त्वाचा प्रसंग आहे. म्हणजे महाराजांनी मला दिलं पण त्याला तिखट मीठ लावून दिलं सगळं थोडक्यात. म्हणजे तसं डायरेक्ट त्यांच्यासमोर गेलो असतं तर काय मला तिथल्या तिथं म्हणतात महाराज काही होत नाही बघा बरं जरा. ते तर त्यातले तज्ज्ञ असल्यामुळे कदाचित त्यांनी काहीतरी केलंच असतं तिथं किंवा माहीत नाही रागावले पण असते असं कुठं असतं काय म्हणून वगैरे वगैरे. आणि थोडक्यात म्हणजे काय, अरे समोरासमोर असताना कोणीही देईल, समोरासमोर नसताना देणारे पाहिजेत, हे महत्त्वाचं होतं. मी याच्यामध्ये संकल्प दीक्षा म्हणजे काय ह्याचं सूत्र लक्षात येतं की गुरु संकल्प करतात फक्त आणि तुम्ही कुठेही बसलेले असा तरी देखील तुमची कुंडलिनी जागृत होते, हे महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी तुम्ही त्या शहरातच असलं पाहिजे असं नाही, तुम्ही दुसऱ्या देशात असलं तरी हे होतं. कारण गुळवणी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी ज्या काही दीक्षा दिल्या त्याच्यामध्ये बाहेरच्या देशातल्या लोकांना पण दीक्षा दिल्याची उदाहरणं आहेतच. हे सगळं जे काही आहे हे मला अनुभवायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. ज्या पद्धतीने हा माझा पहिल्या दिवसाचा अनुभव आहे तो मला नेहमी म्हणजे मला त्याचा अभिमान वाटत आला आहे की माझा अनुभव खूप उच्च दर्जाचा आहे म्हणून. असं सगळं अर्थात सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये, मुख्य महाराजांचंच ती नेपथ्य योजना होती सगळी असं मी समजतो. आणि अशा प्रकारे रोज साधना सुरू झाली, रोजचं दर्शन सुरू होतं. मी रोज संध्याकाळी महाराजांच्या सेवेसाठी म्हणून पण जात होतो. सेवेसाठी म्हणजे रात्री 9 ते 10 ही वेळ होती. त्या वेळामध्ये महाराजांचे हातपाय चेपणं, त्यांची पाठ चेपून देणं, त्यांचं डोकं चेपणं असे 4-5 साधक आम्ही करायचो सगळं ते. त्याच्यामध्ये मी माझी जागा फिक्स करून टाकली होती. मी फक्त त्यांचे चरण धरून चरण सेवा करत असे. मी म्हटलं मला चालेल, मी हे एवढंच करणार आणि खरोखरी मी 10 वर्ष तेच केलं. मला महाराजांची चरण सेवा करायची संधी 10 वर्ष मिळाली. माझं एवढं भाग्य की आता सांगताना मला थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला ऐकायलासुद्धा की पायावर डोकं ठेवून नमस्कार करणं हा महाराज बसलेले असतील उभे असतील तर ठीक आहे, पण झोपलेले असताना नमस्कार करू नये असं म्हणतात. झोपलेल्या व्यक्तीला नमस्कार करू नये असं एक साधारण म्हटलं जातं. पण मी तो नियमसुद्धा धुडकावून लावला. मी ज्या वेळेला चरण सेवा करत होतो त्याच वेळेला मी चरण दर्शन मस्तक टेकून करत होतो. एकदा नाही दोनदा नाही कितीतरी वेळा. आणि मी असं करतोय हे त्यांना समजत नसेल का त्यावेळेला? त्यांनी मला एकदाही टोकलं नाही त्या बाबतीत, हे मी विशेष समजतो. त्यांनी ते मान्य केलं म्हणून हे झालं. नाहीतर मला तिथल्या तिथं त्यांना रागवता आलं असतं ना, अरे मी झोपलेले तू हे काय पायावर सारखं डोकं ठेवतोयस माझ्या. पण तसं नाही केलं त्यांनी. त्यांनी मला पहिल्या दिवशी स्वतःच्या तिथं समोर येऊन बस म्हणून नाही सांगितलं, पण नंतर चरण दर्शनची सेवा मात्र मला भरपूर दिली. मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा. मी भाग्यवान समजतो यासाठी. दुसरी एक गोष्ट,
ह्या काळामध्ये 10 वर्षामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या. विजय खिंवसरा म्हणून एक गुरुबंधू होता. तो एक जगावेगळा महाराजांचा भक्त होता. तो महाराजांना महाराज असं संबोधन कशी करायचं नाही. तो म्हणायची ही माझी आई आहे. बापरे. त्यामुळे तो त्यांना आई म्हणायचा. म्हणजे तो आम्हाला विचारायचा, आई आज आल्या कशा नाहीत, आई आज का आली नाही, आपण त्या आल्या कशा नाहीत असं आदरातीर्थी बोलू. तो तर एकेरी आई का नाही आली आज, अजून कशी आली नाही, अजून का दर्शन देत नाही आहे. म्हणजे हे त्याचं वेगळंच होतं सगळं. त्यांनी स्वतःच्या घरामध्ये त्याची एक स्वतंत्र खोली होती. त्या खोलीमध्ये त्यांनी गुळवणी महाराजांच्या पादुका, फार चरणकमल, पादुका कसल्या चरणकमल म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये पाय ठेवायचे, त्याचा साचा बनवायचा आणि त्याच्यात ओतकाम करून ब्रासचे ते पाय बनवायचे. ॲक्च्युली म्हणजे पायावरच्या रेषा त्याच्यावर येतात. बरोबर. असं ते जे काय होतं तसं महाराजांना परवानगी घेऊन त्यांची तिथे शांतपणे ते बनवून घेतलं होतं. नुसते चरणकमल नाही, पुढे त्यांनी महाराजांची बसलेली मूर्ती पण बनवून घेतली एका मूर्तिकाराकडून. आणि ही मूर्ती आणि हे चरणकमल त्या खोलीमध्ये त्यांनी स्थापना केली होती. आणि मी त्याच्याकडं अनेक वेळा त्या ठिकाणी जाऊन आम्ही दोघांनी तिथं अनेक वेळा साधना केली. साधना नुसती केली असं नाही, तर त्या मूर्तीवर अभिषेक करणं, दुधाचा अभिषेक, दह्याचा अभिषेक, आंब्याच्या रसाचा अभिषेक, असं सगळं आम्ही केलं त्या ठिकाणी. कितीतरी वेळा केलं. सीझनल जी फळं असतील ती सुद्धा कुस्करून टाकली. म्हणजे असं सगळं आम्ही खूप काही केलं. खूप काही. ते रविवार पेठेमध्ये खिंवसराचं घर होतं. रविवार पेठेत त्याच्याकडे जाऊन आम्ही करायचो. मग माझी त्याची फार जवळचा स्नेह निर्माण झाला होता. आणि त्यालाही खूप आनंद वाटायचा मला भेटल्यावर. आमचं दोघांचं काय इंटरनल रिलेशनच स्थापन झालं होतं. असं सगळं ते होतं. नाही, आता नाही आहेत. ते नाही आहेत सध्या, नाही आहेत. हां, ते मूर्ती आणि ते मी नंतर सांगेन. ते मी नंतर सांगेन. कारण आत्ता मी काय सांगतोय तुम्हाला, महाराजांच्या 10 वर्षाच्या सहवासात काय घडलं, मी नंतर मूर्तीच्या संदर्भात मी नंतर बोलेन तुमच्याशी. तर अशा प्रकारे खिंवसराबरोबरच्या साधना, तिथले अभिषेक, पूजा, हे ते सगळं खूप छान चाललं होतं. महाराज दरवर्षी दिवाळीमध्ये वाडीला हमखास महिनाभर जाऊन राहत असत. नरसोबाच्या वाडीला हा त्यांचा ठरलेला कार्यक्रम. दिवाळीच्या वेळेला नेमकी आम्हाला कॉलेजला सुट्टी पण असायची. तर त्यामुळे मी पण त्यांच्या तिथल्या त्या वास्तव्यात त्यांचा सहवास घेण्यासाठी 3-4 दिवसासाठी का होईना पण जात असे. आणि दरवर्षी मी जात होतो. मी नरसोबाच्या वाडीला महाराजांबरोबर राहिलेलो आहे. त्यांच्याबरोबर महापूजा केलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर स्नान केले. स्नान ते पुढे करतायत. त्यांच्या अंगावरनं येणारं पाणी आपल्या अंगावर येतं आहे. असं हे जे काही तीर्थस्नान असतं ते अनेक वेळा घडलेलं आहे. खूप चांगला सहवास वाडीमध्ये घडला. तसंच पंढरपूर, तुळजापूर आणि मुख्य म्हणजे लाडकारंजा या ठिकाणी पण महाराजांच्या सान्निध्यात मी राहिलेलो आहे. मला लाडकारंजाला महाराजांची एक अपूर्व योजना होती मला तिथे पाठवण्यात. मी 1.5-2 वर्ष तिथे नंतर नोकरीसाठी पण होतो महाराजांच्याच काळामध्ये. आणि महाराज त्यावेळेला नेमके तिथं आले. पण मी गेलो तिथे 2 महिन्यांनी ते आले. तिथं गुरुमंदिर म्हणून खूप छान मंदिर आहे. नरसिंह सरस्वतींचं जन्मस्थान आहे ते. नरसिंह सरस्वतींचं म्हणजे जे वाडीला नरसिंह सरस्वती आहे ते नरसिंह सरस्वतींचं जन्मस्थान लाडकारंजा. तर त्यामुळे ते खूप म्हणजे प्रसिद्धच आहे. महाराज तिथं आले होते. त्यांच्यासमोर तिथे बसून साधना केली. लाडकारंजामध्ये तिथे वरच्या हॉलमध्ये महाराज उतरले होते. त्यांच्यासमोर केली. दत्त महाराज कवीश्वर एकदा तिथं लाडकारंजात आले. त्यांना घेऊन मी माझ्या घरी, त्यांना म्हटलं माझ्या घरी तुम्ही चला, मी तुमच्या समोर 1 तास साधना करणार आहे. तो 1 तास हा शब्द माझ्या इतका डोक्यात फिट बसला होता. का तर आपल्या पहिल्या दिवशी मी 1 तास बसलो नव्हतो ना. त्यामुळं मी कधीही कोणालाही तुला साधना करायची ना 1 तास कर, मी अर्धा तास वगैरे माझ्या गणतीतच नाही आहे. 1 तास तरी मिनिमम बसायचं. तर एक दिवस मी असा विचार केला, आपण 1 तास वगैरेच नुसतं घेऊन बसलो आहे. एकदा एक दिवस डोक्यात कल्पना आली, आपण 12 तास साधना केली पाहिजे, सलग 12 तास. मग मी महाराजांना प्रार्थना केली. म्हटलं महाराज माझ्या डोक्यात असं येतं आहे, मी सलग 12 तास साधना करणार.
करा की म्हटले, काही हरकत नाही. मग म्हटलं म्हणजे त्यावेळेला ते आश्रमात राहायला गेले होते ना, ते मी सांगायचं राहिलं तुम्हाला. महाराजांचा माझी दीक्षा झाल्यानंतर 2 महिन्यातच महाराज वासुदेव निवासमध्ये राहायला गेले होते, कायमचे. म्हणजे हे गोवाईकरांच्या चाळीतली जागा तशीच होती, परंतु तिथं न राहता महाराज आता आश्रमात राहायला गेले होते. आश्रम कुठे तो? आश्रम वासुदेव निवास पुण्याला, कर्वे रोडला. बर कर्वे रोडला वासुदेव निवास आहे, बर रसशाळेच्या पुढे बर तिथे एरंडवण्यामध्ये. एरंडवाडीमध्ये. तर त्या ठिकाणी आता हल्ली काहीतरी कासट शोरूम बाहेरच्या बाजूला आहे, बर रस्त्यावर कर्वे रोडला. त्याच्या मागच्या बाजूला आश्रम येतो, किंवा इन्कम टॅक्स लेन म्हणतात, इन्कम टॅक्स लेन. नळ स्टॉप अशा सगळ्या खुणा आहेत त्याच्या. तर तिथे महाराजांच्या परवानगीने वासुदेव निवासमध्ये वरचा जो साधनागृह म्हणून जो हॉल आहे मोठा, त्या ठिकाणी एका रविवारी माझा कार्यक्रम ठरला की मी सकाळी 8 ते रात्री 8 साधनेला बसणार तिथे. आणि त्याप्रमाणे 7:30लाच मी घरातनं निघून सायकलवर गेलो, आश्रमात गेलो, महाराजांना नमस्कार केला. ठरल्याप्रमाणे आज मी आता 12 तास साधनेला आता बसतोय, वरती जाऊन आपला आशीर्वाद असू दे, असं म्हणून मी वरती जाऊन 8ला सुरुवात केली. आणि एका गुरुबंधूला एवढंच सांगून ठेवलं की रात्री 8 वाजतील तेव्हा मला येऊन कानात सांगायचं 8 रात्रीचे 8 वाजलेत, मग मी उठेन. तोपर्यंत मी डोळे उघडणारच नाही आहे, कारण डोळे उघडले की साधना मिटली, संपली. हा महत्त्वाचा नियम आहे. डोळे बंद, साधना सुरू. डोळे उघडले, साधना बंद. त्यांनी मान्य केलं. आणि सकाळी 8 ते रात्री 8 मोठा हॉल, त्याच्या मध्यावर सतरंजी घातलेली, तिथं मी बसलेला. तो हॉल कमी पडावा इतके माझ्या चक्रा झाल्या त्या ठिकाणी बसल्या जागेवर. म्हणजे कसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कधी झोपून मी तिकडं उलटा बसलोय, तिकडं गेलोय, अमुक तमुक, म्हणजे माझी जागा बदलत गेल्या सगळीकडे बसलेल्या अवस्थेत. हो, आपोआप. ह्या सगळ्या क्रिया आपोआप होतात. हेच तर खरी गंमत आहे शक्तिपात दीक्षेची. तुम्हाला काहीच करावं लागत नाही. थोडक्यात शरीर अवस्थेत तुम्ही एकाच ठिकाणी असता. मी शरीर अवस्थेत एका ठिकाणी बसलेलो आहे. तर मला योगासन नावाचा जो काही प्रकार आहे, ती सगळ्या प्रकारची आसनं तुम्हाला बसल्या जागेवर होऊ शकतात. प्रत्यक्ष आसनं व्हर्च्युअल नाही. तुमचे शरीरच असं गिरक्या खात खात तिकडं जातं, लांबपर्यंत पसरलं जातं, तुम्ही पडले जाता, काय वाटेल ते होतं. शारीरिक क्रिया. माझी तर आवाजी साधना, माझ्या तोंडातून वेगवेगळे आवाज पण निघायचे. म्हणजे तुम्हाला आता सांगितलं तर आश्चर्य वाटेल, अक्षरशः कुत्र्या मांजराचे आवाजसुद्धा निघायचे. तुम्ही वाघाचे आवाज पण सांगितले. वाघाचे आवाज तर ते सांगलीला मी एका ठिकाणी गेलो होतो, तिथं मी साधनेला बसलो होतो. ती गावाबाहेर थोडीशी खोली होती माझी, आणि माझ्या बाजूला दुसरा एक जण राहत होता, एक स्टुडंटच होता. तो मिश्री लावत बसलेला असायचा बाहेर. त्याची ती सवय होती, ते मिश्री लावायचं काहीतरी. आणि मी साधनेला बसलेला असायचो माझ्या खोलीत. मी आतनं बंद करायचो दारण, बसायचो तिथं. तर ते थोडंसं आड रानात मी आड रस्त्यावर असल्यामुळे रहदारीचा रस्ता नव्हता. पण माझी साधना तिथे सुरू झाली म्हणजे अक्षरशः वाघ सिंहाच्या डरकाळ्याच निघायच्या तिथनं बाहेर. म्हणजे इतक्या जोरजोरात की आजूबाजूचे काय झोपडपट्ट्यातनं, घरातनं, कुठनं राहणारी मंडळी माझ्या खोलीभोवती 5-50 माणसं जमलेली असायची ऐकायला काय चाललंय म्हणून. आणि तो जो आमचा मित्र बसलेला मिस्त्री लावत, तो त्यांना सांगायचा काही चिंतेचं काही कारण नाही, ही त्यांची साधना आहे म्हणे, त्यांची साधना आहे असं तो सांगायचा लोकांना. आवाजी साधना, खूप जोरजोरात वेगळे वेगळे आवाज, वेगवेगळ्या क्रिया, शरीर स्वस्थ बसलेलंच नाही मुळे. आणि ह्यासाठी टाइम किती लागतो? म्हणजे जर काय एखादा करत असेल ही साधना, एक मिनिट, प्रत्येकाची केस वेगळी. मला खूप शारीरिक क्रिया होतात, तुम्हाला अजिबात होणार नाहीत. यांना थोड्या होतील, थोड्या होणारच नाहीत. आवाज काहीच होणार नाही, नुसत्याच शारीरिक हालचाली होतील. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं आहे. आपण असं सांगू शकत नाही कोणाला काय होईल. कितीतरी हजारो लाखो क्रिया सांगितलेल्या आहेत शास्त्रामध्ये. कोणाला काय होईल हे सांगता येईल. शरीराच्या अंतर्गत क्रिया पण होतात. आता उदाहरणार्थ आपलं एकदम डोकं असं खाजायला लागतं,
किंवा पाठीतून काहीतरी सरसरत वर गेलं आहे असं वाटतं. हसणं होतं, रडणं होतं, टाळ्या वाजवण्या होतात, काय वाटेल ते होतं. यू इमॅजिन, आणि त्याचं उत्तर येस. तुम्ही विचारा ही क्रिया होईल का? होऊ शकेल. होऊ शकेल असं मी म्हणतो, होईल अशी मी गॅरंटी देत नाही, कारण त्याची आवश्यकता असेल तर होईल, हे त्याचं उत्तर आहे. ह्याच्यावर वेगळ्या पद्धतीने कधीतरी आपण बोलूया, कारण हे शक्तिपात दीक्षा म्हणजे काय आणि त्याचं काय महत्त्व आहे हा फार मोठा विषय आहे. बरोबर. तो या छोट्याशा आपल्या मुलाखतीत नाही सांगता येणार, तो आपण पुन्हा केव्हा तरी बोलू त्याच्यावर. पण अशा प्रकारे महाराजांच्या सहवासातली साधना, खिंवसरांनी बनवलेली मूर्ती आणि चरणकमल, आणि मुख्य म्हणजे माझं स्वतःचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, कारण महाराजांच्या सहवासात मी होतो, माझं शिक्षण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळून माझं तिकडं कॉलेजचंही चालू होतं. दरवर्षी फॉर्म भरताना महाराजांना दाखवूनच मी तो फॉर्म भरत होतो. सगळं चांगलं चाललेलं होतं. शिक्षण पूर्ण होत आलं. शिक्षण पूर्ण झालं, BE मेकॅनिकल झालो मी त्या ठिकाणी. आणि मग मी महाराजांना म्हटलं की आता वालचंदनगर सांगलीला एका वर्षामध्ये BE इलेक्ट्रिकल होण्याची सोय आहे, ती दुसरीकडे कुठेच नाही आहे. तर माझा विचार आहे की तिकडे जाऊन ते 1 वर्ष करावं. करा की म्हटले, काही हरकत नाही. त्याप्रमाणे मी 1 वर्ष सांगलीमध्ये होतो. तिथं हा अनुभव आला तुम्हाला आता साधनेचा जो सांगितला तो तिथला अनुभव आहे शिक्षण चालू असताना. आणि अशा प्रकारे शिक्षण चालू आहे, साधना सुरू आहे. आणि एक वेळ अशी आली की मी महाराजांना एकदा म्हटलं की मला ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट आहे, साधना, नामस्मरण, अमुक तमुक, भक्तिमार्ग. तर माझा असा विचार आहे, लग्न विग्न न करता आपण कायम ह्याच पद्धतीने राहावं. नाही नाही, असं काही करायचं नाही, लग्न करायचंच बरं का. लग्न करून संसार करायचा, आणि ते करत असताना जेवढं जमेल तेवढं करायचं. म्हणजे आत्ता किती भरपूर करून घेतलं आहे बघा. म्हणजे तेव्हा असं वाटू नये आपल्या हातनं काही झालं नाही. खूप करून घेतलं. महाराजांनी साधना माझ्याकडनं भरपूर करून घेतली. अफलातून साधनेतलं नंबर 1चं बक्षीस मिळायची जर व्यवस्था असती तर मलाच मिळालं असतं. आता काय सांगायचं तुम्हाला मी. म्हणजे काय आजसुद्धा मला त्या आठवणीनं, म्हणजे माझ्या आयुष्यातला खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ होता हा सगळा. साधनेचा हा सगळा, साधनेच्या दृष्टीने पण सुवर्णकाळ. महाराजांच्या सहवासात महाराजांची सेवा, अखंड सेवा, चरण चिंतन, चरण दर्शन, चरण सेवा, हे सगळं मला मिळत गेलं. एकीकडं सांगण्यात आलं की लग्न करायचं, बाकीच्या गोष्टी विसरायच्या, लग्न करायचं. आणि मग घरनं साधारण सुरूच होतं की आता लग्न करायला हरकत नाही. आणि त्या दृष्टीने घरच्यांनी तयारी चालू केली होती. तेव्हा वय किती होतं? त्या दरम्यान माझं साधारण 28-29 असं होतं. 28-29 होतं. तर मी थोडीशी मुंबई भागामध्ये, खोपोली भागामध्ये मी एक छोटासा जॉब पण मला मिळाला होता. तिकडे मी जॉब पण करायला लागलो होतो. तिकडे सुट्टी असायची तेव्हा महाराजांना भेटायला यायचो. हे असं माझं चालूच होतं. तर त्या काळामध्ये एक मुलगी मला पसंत पडल्यानंतर मी ठरवलं होतं, जी मुलगी मला पसंत पडेल तिला आधी महाराजांपुढे घेऊन जायचं. आणि महाराजांनी परवानगी दिली, त्या मुलीसाठी ग्रीन सिग्नल दिला तर पुढे जायचं, मग घरच्यांना दाखवायचं. तोपर्यंत नाही. कारण उद्या मलाही पसंत आहे, घरच्यांनाही पसंत आहे, महाराज नको म्हणाले तर मी नाही करणार. म्हणून आधी महाराजांना. म्हणून महाराजांकडे त्या मुलीला, तिच्या आईवडिलांना, तिच्या भावाला असं घ्यायचा, भेटीचा कार्यक्रम घडवून आणला. ती तारीख होती डिसेंबर महिन्याची 15 तारीख. साल होतं 1973. आणि त्या दिवशी सकाळी 7 वाजता आश्रमात आमची बैठक ठरली. बैठक म्हणजे मीटिंग ठरली. त्याप्रमाणे हे लोक माझे सासूरवाडी नगरचे असल्यामुळे तिचे आईवडील वगैरे नगरहून आले होते आदल्या दिवशी. आम्ही सगळे सकाळी 7 वाजता गेलो, महाराजांना भेटलो. महाराजांचं काही जास्त प्रश्नोत्तर काही महाराजांनी काही विचारलंच नाही कोणाला. काही जनरल बोलणं झालं. आमचे सासरे होते त्यांच्याबरोबर झालं बोलणं. सगळा निरोप 15-20 मिनटात कार्यक्रम आटपला. आम्ही तिथनं बाहेर पडलो नमस्कार करून. मग लगेचच मी ह्या लोकांना घेऊन फलटणला, माझं नेटिव्ह प्लेस, आई वडील तिकडे, त्यांना तिकडे दाखवायला म्हणून घेऊन गेलो.
तिकडनंही पसंती आली, महाराजांची पसंती आली आणि लग्न ठरलं. लग्न ठरलं, पत्रिका छापायला गेल्या, पत्रिका छापून आल्या. डिसेंबरच्या 15 तारखेला महाराजांना आम्ही भेटलो आहे. पत्रिका छापून आल्या साधारण जानेवारीच्या 10 तारखेला छापून आल्या. त्यावेळेला माझे एक मोठे बंधू पुण्यामध्येच राहत होते, त्यांच्याकडेच त्या छापून आल्या आणि त्यांनी मला असं सांगितलं की आता पत्रिका छापून आल्या आहेत, उद्या चांगला दिवस आहे, तर आधी घरातल्या देवांना पत्रिका ठेवूया. कसबा गणपती त्यांच्या घरापासून जवळ होता पुण्याला, तर पहिलं देवाला जाऊन तिथे पत्रिका ठेवायची प्रथा होती. त्याप्रमाणे सगळं करूया आणि मग नंतर वाटायला सुरुवात करू. म्हणलं ठीक आहे. मग मी घरातल्या देवाची पूजा करून तिथे मी स्वतः ती पत्रिका ठेवली घरातली. कसबा गणपतीला गेलो, एकटाच गेलो, तिथे पण पत्रिका ठेवली, नमस्कार केला. आणि आता जी वाटायला सुरुवात करायची ते माझं ठरलं होतं आधीच. ठरलं तर मग काय ठरलं होतं माझं, की महाराजांना पहिली पत्रिका द्यायची. म्हणून मी पत्रिका घेऊन महाराजांकडं 11 जानेवारी 1974 घेऊन गेलो. तर तिथं खाली एक बोर्ड लावला होता की महाराजांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना भेटण्याचा आग्रह करू नये. त्यामुळे वरच्या खोलीतच महाराज आहेत हे सगळं लक्षात आलं. खाली महाराज येऊन देवघरात बसायचे ते काही होणं असं वाटलं होतं तिथेच पत्रिका नेऊन देऊ, पण ते काही झालं नाही. पण पत्रिका महाराजांपर्यंत मलाच द्यायला माझी इच्छा, मी पत्रिका महाराजांना माझ्या हाताने द्यायची. मी कोणाला तरी सांगायचं अरे ही महाराजांना पत्रिका दे, हे मला पटत नव्हतं, माझ्या मनाला पटेना ते. पण त्यातल्या त्यात मी 10 वर्ष तिथे माझा लोकांशी संबंध होता. त्यातल्या एक जणांनी मी त्याला माझी अडचण सांगितली, तर म्हणलं ठीक आहे तुम्ही पत्रिका द्या पटकेनी आणि निघा तिथे जाऊन भेटा. त्यांनी मला परवानगी दिली. मी वरती गेलो. आता आज महाराजांच्या खोलीमध्ये जिथे महाराजांचा मोठा फोटो आहे, जिथं ज्या खोलीमध्ये गुळवणी महाराज 10 वर्ष राहिले, झोपले, बैठकीची खोली, हे सगळं जिथं आहे, जिथं आज मोठा फोटो महाराजांचा आहे, त्याच्यासमोर त्यांचे वापरलेले कपडे वगैरे असं शोकेसमध्ये लावलेलं आहे. ती जी खोली, त्या खोलीच्या बाजूला 2 खोल्या आहेत. समोर एक नारायण काका ढेकणे यांचा एक फोटो आहे, ती खोली, आणि पहिली खोली आहे ती दत्त महाराज कवीश्वरांचा फोटो असलेली खोली. तर नारायण काकांचा फोटो ज्या खोलीत आहे त्या दारामध्येच महाराज बसले होते संध्या करत. काय करत होते? संध्या. लक्षात घ्या, संध्या मला नाना भालेरावांनी शिकवावी म्हणून सांगणारे गुळवणी महाराज आज संध्या करत बसले होते. मी तिथे गेलो तेव्हा, आणि मी पत्रिका द्यायला म्हणून गेलो आहे माझी. आणि अशा प्रकारे मी फक्त त्यांना निवेदन केलं की महाराज आपली तब्येत ठीक नाही याची मला कल्पना होती, म्हणून खरं तर मी माझं लग्न पुण्यामध्येच व्हावं असा हट्ट धरला होता की जेणेकरून आपण तिथे येऊन मला आशीर्वाद देऊ शकाल. परंतु आपली तब्येत ठीक नाही आहे हे मला दिसतं आहे, तरी पण मी ही आपल्याला पत्रिका देण्यासाठी म्हणून आलेलो आहे. तेव्हा त्यांनी ती पत्रिका संध्या बाजूला ठेवून ती पत्रिका हातात घेऊन वाचली, बघितली आणि ठेवून दिली बाजूला. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं महाराज मी येतो, आपली कृपा असावी. एकच वाक्य बोलले. काय म्हणाले? आशीर्वाद असला म्हणजे झालं. काय म्हणाले? आशीर्वाद असला म्हणजे झालं. काही बोलले नाहीत बाकी. म्हणजे मी 4 वाक्य बोलले असेल, ते एकच वाक्य बोलले, आशीर्वाद असला म्हणजे झालं. मी काय समजायचं ते समजलं की यांनी हा आशीर्वाद दिलेला आहे आपल्याला. तब्येत ठीक नाही आहे, हरकत नाही, ते काही लग्नाच्या वेळेला तिथं येतील अशी शक्यता नाही आहे, काही हरकत नाही, ते असतील इथे आणि आपण असू तिथे लग्न घरामध्ये, त्याला काही इलाज नाही. आशीर्वाद आहे, त्यांनी दिला, आशीर्वाद असला म्हणजे झालं. तारीख आहे 11 जानेवारी 1974. लग्न आहे 26 जानेवारी 1974. 11 नंतर येणारी जी 26 तारीख त्या दिवशी लग्न आहे. आणि 4 दिवसांनी 15 जानेवारीला बातमी आली, गुळवणी महाराज गेले. मी त्यावेळेला चेंबूरला भावाकडे राहायला होतो.
चेंबूरला. बापरे. आणि रेडिओवर 7च्या ज्या बातम्या असायच्या ना त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की आज दुपारी 1:30 वाजता पुण्याचे प्रसिद्ध गोळवणे महाराज यांना देवाज्ञा झाली. मी माझ्या भावानी मला ते सांगितलं, अरे हे बघ हे काहीतरी रेडिओवर सांगतायत आत्ता. मी ते ऐकलं आणि मी तसाच तिथून ताबडतोब निघालून पुण्यात रात्री 2-2:30ला कसा तरी पोचलो आणि मग तिथेच आश्रमातच थांबून राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं त्यांचं पुढचे ते अलका टॉकीजजवळ वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांना घेऊन जाईपर्यंत त्यांचे सगळे विधी होईपर्यंत मी कंटिन्युअस तिथेच होतो. लग्न 26 जानेवारीला, 10 दिवसानंतर आलेलं लग्न. 15 जानेवारीला महाराजांनी देह ठेवला आहे. 26 जानेवारीला लग्नाचा मुहूर्त आहे. तुम्ही नुसती कल्पना करू शकता 10 वर्ष गोळवणे महाराजांच्या सेवा केल्यानंतर असा प्रसंग डोळ्यापुढं उभा राहिलेला असताना त्यावेळेला काय अवस्था झाली असेल, कसलं लग्न आणि काय.